मी अजून नाही मागितला. मी नाही मागत हो. संदीप क्षीरसागर साहेब मागतात, अंजली ताई मागतात, जेवढे मोर्चे निघतात ते लोक मागतायत. प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत, 5व्या टर्मचे. 5वी टर्म आहे त्यांची, माझी 5वी आहे, त्यांची 5वी आहे. ते 5व्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात. पण मी अजून मागितलेला नाही, सध्या तरी मी मागत नाही. आणि आज काहीतरी ते वेडवाकडं बोलले असं माझ्या कानावर आलंय बरं का. बघून घेतो वगैरे वगैरे. नाही, ते असंही म्हणाले की आम्ही आतापर्यंत शांत होतो, आम्ही शांत आहे तसं समजू नका. एवढंच बोललेत ना. एक पत्रकार मला म्हणले बघून घेतो, हे आमच्यात भांडण नका लावलं का एवढं. ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचे नाव आहे. जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेल इथं, कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत. आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घोटाळे घाटाळे अमक टमक याच्यावरती मी परवा 6 तारखेला बोलेल. पण 6 तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो मी दमलो आणि झोपलो समजा, सकाळी नाही उठलो लवकर. मग 7 तारखेला बोलू. सत्ते पे सत्ता एक चित्रपट होता ना, सत्ते पे सत्ता. पण राजीनामा मागायची तारीख कोणती ठरली? कारण काय म्हणजे त्याची काय वाटत? मी अजून मी राजीनामा मागतच नाही ना. मी फक्त वर्णन करतोय, त्याची माहिती देतोय. इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा? चलू द्या ना त्यांचा राजीनामा. तारीख काय ठरवली असेल? त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत. आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे? दादा म्हणतायत की बाबा ह्याच्यात तथ्य आहे का, त्याच्यात तथ्य आहे का, हे सगळं तपासू. त्यांचंही बरोबर आहे. मग सगळी तथ्य त्यांना तपासू द्या, मग अजितदादा त्या बाबतीतला निर्णय करतील. आम्ही म्हणजे चिलटा चालटांनी बोलून काय उपयोग आहे? आम्ही कोण आहेत? झुरळ आहेत आम्ही. जेवढा फॉलोअप अजितदादा